नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. मागे मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला रेग्युलर व्हिडिओ टाकायला जमत नाहीत आणि सांगितलं होतं की का नाही जमत ते. तर त्याच्यात माझ्याकडून बोलता बोलता असं बोलून गेले होते की मी अध्यात्म पण करते, त्यामुळे मग मला व्हिडिओ करायला नाही जमत म्हणून. तर काही ताईंची कमेंट होती की अध्यात्म करता म्हणजे तुम्ही काय प्रवचन कीर्तन करता की भजन करता म्हणून. तर असं काही नाही आहे की मी प्रवचन कीर्तन किंवा भजन करते. आणि प्रवचन कीर्तन करणे म्हणजेच अध्यात्म आहे का, तर नाही. तर आपण जसं आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात आणि बाकीच्याही आपल्या आयुष्यातील गोष्टी आहेत की देवाची सेवा करणे, देवपूजा करणे हे देखील अध्यात्मामध्ये येतं. आणि त्याला पण नाही ना असं म्हणू शकत की हे अध्यात्माच्या व्यतिरिक्त आहे किंवा काय लोकांना अशी सवय पण असते बघा की हा लय देव देव करत असतो, देव सारखंच देवाच्या मागे लागलेला असतो म्हणून बोलण्याची. पण ही लोकांची बोलण्याची पद्धत आहे, आपण त्याच्याकडे लक्ष नसतं द्यायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी गुरु असतात. माझ्या आयुष्यात स्वामी महाराज गुरु आहेत. जसं आपल्या शाळेमध्ये आपल्याला गुरु होते, जसं गुरुजन वर्ग होता आणि ते आपल्याला शाळेमध्ये अभ्यास द्यायचं. तो अभ्यास करूनच आपण शिकलो, मोठे झालो. तो अभ्यास केला म्हणूनच आज आपण इथे प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात उभे आहे. तसंच आपल्या आयुष्यात पुढे जसं आपल्याला शाळेमध्ये आपला गुरुजन वर्ग होता, पुस्तकी ज्ञान देण्यासाठी जसं गुरुजन वर्ग होता आणि सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी गुरुजन वर्ग होता. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण केल्या म्हणून आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये खंबीरपणे स्वतःच्या पायावरती उभा आहे. तसंच आपल्या प्रापंचिक व्यवहारात म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये जे काही अडचणी असतात किंवा जे काही संकट येत असतात त्यामध्ये देखील आपल्याला आपले गुरुच तारत असतात. त्यांनी जे काही आपल्याला मार्ग दिलेले असतात किंवा त्यांनी जे काही आपल्याला सेवा मार्ग सांगितलेला असतो तो जर आपण केला तर नक्कीच आपण या संकटातून बाहेर पडत असतो. आणि असेच माझे म्हणजे स्वामी महाराज गुरु आहेत आणि त्यांची काही सेवा असते. सेवा म्हणजे काय, आपल्याला रोज त्यांच्यासाठी पंचपक्वान्न बनवायचं नसतं किंवा रोज तासभर त्यांची पूजा करायची असते, असं काहीही नाही. तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामधून एक 10 मिनटं वेळ काढायचा असतो आणि त्याच्यातून ती महाराजांची सेवा करायची असते आणि ती नित्याची आपली सेवा असते. आणि त्यासाठी आपल्याला काही ग्रंथ वाचन करायचे असतात. मग मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते, तर त्यांचं नामस्मरण करत असते नेहमी. आपण देवापुढेच बसून नामस्मरण करावं असं पण नाही. तुम्ही चालता बोलता उठता बसता कधीही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाचं महत्त्व एवढं आहे ना, खूप आहे. त्याच्याविषयी बोलायला गेलं तर खूप विषय मोठा होईल. पण म्हणजे या मी सेवा करत असते आणि म्हणून मी म्हटलं की मी अध्यात्मामध्ये आहे. मी अध्यात्मामध्ये आहे म्हणजे काय, मी काय प्रवचन करते, कीर्तन करते असा त्याचा उद्देश नाही आहे. तर बोलणारे बरेच जण काय म्हणजे अर्थाचा अनर्थ काढत असतात. तर ही सेवा करून म्हणणारे पण म्हणत असतात की काय भेटणार आहे आणि काय नाही. आपल्याला ही सेवा केल्याने एक मानसिक समाधान असतं, ते भेटतं. तुम्ही आज बघाल प्रत्येक जण टेन्शनमध्ये आहे, ताणतणावामध्ये जगत आहे. मग ह्या टेन्शनमधून आपल्याला जर टेन्शन नको असेल, हा ताणतणाव नको असेल, तर अशी आपले जे म्हणजे आपल्या जे हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही देवांना स्थान आहे आणि त्यांचे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे जर वाचन केलं तर मानसिक तणावामधून आपल्याला खरोखरच मुक्तता मिळते. म्हणजे मानसिक त्रासामधून आपली सुटका होते. आपण जेव्हा आपल्या गुरूंची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला गुरु आपल्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करण्याची ताकद देत असतात. आपल्याला त्याच्यातून मार्ग देत असतात. कोणतेही संकट येऊ द्या, अगदी आर्थिकच संकट काय, असं कोणतेही संकट आलं तरी त्याच्यावरती आपण कशी मात करू आणि ते आपल्यासाठी हे आलेलं संकट आहे हे काहीच नाही वाटण्यासारखं, इतकं हलकं म्हणजे इतकं सोपं आपल्याला करून देतात. कधी करून देतात, जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करतो. आणि म्हणून आपण आपल्या गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही काय स्वामी महाराजांनाच गुरु बनावा असं नाही. तुम्ही तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांची तुम्ही सेवा करा. सेवा करा म्हणजेच काय, तर नामस्मरण करा, त्यांचं जे काय वाचन आहे ते वाचन रेग्युलर करा. आणि खरोखर याच्यातून आपल्याला म्हणजे चांगले मार्ग भेटतात. आणि कसं असतं बघा, घरातील एक व्यक्ती जरी अध्यात्मामध्ये असेल तर ते त्याच्या म्हणजे तो जी सेवा करत असतो त्याच्या प्रभावाने पूर्ण घर म्हणजे
पूर्ण घरसुद्धा त्याच्या भलेही बाकीचे त्यात सेवा करत असो वगैरे नसो, त्यांना पटत असो वगैरे नसो, पण त्याच्यावर त्या सेवेचा प्रभाव होत असतो. आणि मी तर हे प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला म्हणजे असं कधी वाटतच नाही की आपण महाराजांची सेवा करतोय म्हणजे हे काहीतरी म्हणजे वाईट किंवा चुकीचं करतोय, असं कधीच वाटत नाही. आणि कुणी जरी नाव ठेवलं तरी मला त्याच्यावरती फरकच पडत नाही. जर का मला जर सेवा करून मानसिक त्रास म्हणजे मानसिक शांतता भेटत असेल, एक छान वाटत असेल आणि रोज पॉझिटिव्हिटी येत असेल, तर मी का नाही महाराजांची सेवा करायची. बोलणाऱ्यांना काय आहे, बोलणारे बोलतच असतात. आपण चांगलं केलं तरीही बोलत असतात आणि वाईट केलं तरीही बोलत असतात. मग आपण त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? आपण चांगलं करतोय ना, आपल्याला माहिती आहे आपण चांगलं करतोय, तर मग त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि त्या ह्यानेच मी महाराजांची रोज सेवा करत असते. मला जेवढं जमेल तेवढं मी महाराजांसाठी करत असते. कोणी काहीही म्हणू, पण मी माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वतःसाठी मी महाराजांची सेवा करत असते. आणि कसं असतं बघा, एखाद्या घरामध्ये अध्यात्म असेल तर त्या घरातली मुलं कधीही म्हणजे वाईट विचारांना लागत नाहीत किंवा वाईट त्यांच्यावरती संस्कार होत नाहीत. ते नेहमी त्यांच्यावरती चांगलेच संस्कार होतात. त्यांना संगत जी लागते, मित्रांची जी संगत लागते किंवा मैत्रिणींची संगत लागते ती चांगली लागते. असं नाही की त्या घरातल्या मुली काही म्हणजे बोलणारे असे पण बोलतात की बाहेर अफेअर वगैरे करत असतील किंवा करतात. असं नाही की ते करत असतील, कारण शेवटी मन आहे, प्रत्येकाचं मन आहे. आपण कोणाबद्दल काही असं सांगू शकत नाही की ही व्यक्ती खरंच नाही की हे चांगलंच करेल, हे वाईट करेल, हे आपण कोणाबद्दल नाही जज करू शकत. हां, पण एक असतं की ज्या घरामध्ये अध्यात्म असतं त्या घरातील मुले आईवडिलांच्या विरोधात कधीच जात नाहीत, नेहमी आईवडिलांच्या आज्ञेतच असतात. त्यामुळे अध्यात्मात असलेलं कधीही चांगलंच आहे की त्याच्यातून आपल्याला कोणता वाईट किंवा वाईट काहीच होत नाही, होतं त्याचे आपलं चांगलंच होतं. पण बोलणारे भरपूर बोलून जात असतात. अध्यात्माबद्दल बोलल तेवढं कमीच आहे. आपले संस्कृतमधील ग्रंथ एवढे प्रभावी आहेत ना, अगदी बाहेरच्या देशातील लोक त्याच्यावरती सर्च करत आहेत की एवढं काय आहे. आणि खरोखर ते तेवढं आहे प्रभावी. संस्कृतमध्ये जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचन करत असता तेव्हा आपल्या ज्ञानात खूप भर पडत असते. आणि मी तर हे स्वतः अनुभवलं आहे. त्यामुळे मला म्हणजे कधीच असं हे वाटत नाही की आपण हे काहीतरी म्हणजे नाही का, ज्या वयात आपल्याला काम तर करायचंच आहे. अगदी आयुष्याचं शेवट होईपर्यंत आपल्याला काम करायचं असतं. म्हणून काम करत असताना अध्यात्म सोडायचं हे मला कुठंतरी पटत नाही. आणि त्यामुळे मग कोणीतरी काहीतरी म्हणतं की कामधंदे सोडून हे काहीतरी म्हणजे स्वामी स्वामी करत असते. तर नाही, मी माझे काम करून महाराजांसाठी मी 10 मिनिटं वेळ देत असते. जर दिवसातील 24 तासापैकी मी 10 मिनिटं महाराजांसाठी जर वेळ देत नसेल तर मी हिंदू असण्याचा काय उपयोग आहे. आणि समाजामध्ये तुम्ही बघत आहात की किती वाईट मार्गाला मुलं लागलेली आहेत. अगदी तरुण मुलं असतील, मुली असतील, वाईट मार्गाला लागलेली आहेत. आणि हे कशामुळं घडत आहे याचा आपण खरंच विचार करायला पाहिजे. जेव्हा घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असेल तेव्हा सगळंच घर त्या अध्यात्माच्या प्रभावाखाली असतं. आणि त्याच्यामुळे मग अशा वाईट संगती किंवा वाईट विचार मुलांच्या मनामध्ये येत नाहीत. आणि जरी समजा आले तरी ते तुमच्याशी डिस्कस करतात. असं नाही की ते वाईट संगतीत येत नाहीत किंवा काय, तर ते तुमच्याशी बोलले जातं. कारण आपण नेहमी त्यांच्यावरती चांगलं बोलत असतो, चांगले संस्कार करत असतो, म्हणून ते आपल्याशी चांगले बोलत असतात. माझ्याकडे जे काही चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.